उल्हासनगरमध्ये काय चित्र आहे, लोकांनी कोणाकडे कल दिलेला आहे, कुणाला कुठल्या पक्षाला पसंती दिलेली आहे, उल्हासनगर मधला एक्झिट पोल काय सांगतो आपण पाहूया. अगदी उल्हासनगरचे आकडे जे आहेत ते आता समोर येत आहेत. एक्झिट पोल उल्हासनगरचा सांगतोय भाजपला 28, शिंदे सेनेला अवघी 1 जागा जास्त, 29 जागा मिळतील असं दिसतंय. एनसीपी अजित पवार यांच्या पक्षाला 4 जागा मिळू शकतात, तर इतरांच्या ज्या स्थानिक विकास आघाड्या होत्या त्यांना त्यांचे उमेदवार जे होते ते होते रिंगणात, त्यांना 12 जागा मिळतील असं दिसतंय. काँग्रेसला 2, ठाकरे सेनेला केवळ 1, शरद पवारांच्या राष्ट्रवादीला 15 जागा. अगदी अतिशय महत्वाची अशी ही महापालिका होती खरं तर, आणि या महापालिकेचे एक्झिट पोल समोर आलेले आहेत. भाजपला 28 जागा, शिंदे सेनेला 29 जागा, आणि राष्ट्रवादी अजित पवारांचा जो पक्ष आहे जो स्वतंत्र लढला होता त्यांना 4 जागा मिळतील असं दिसतंय. भाजप आणि शिंदे सेनेत मोठी चुरस आपल्याला पाहायला मिळाली, मात्र शिंदे सेनेला 29 त्यांचे नगरसेवक निवडून येतील असं महा एक्झिट पोल सांगतोय. अगदी बघा, उल्हासनगरमध्ये त्रिशंकू सत्ता येईल असा अंदाज आहे. उल्हासनगर महापालिकेत कुणाची सत्ता येणार, त्याला काय कारण आहेत जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी अजय दुधाणे यांच्याकडून. उल्हासनगर महानगरपालिकेची 2026 सार्वत्रिक निवडणूक आज पार पडली आणि या निवडणुकीमध्ये मतदारांचं भवितव्य बंद झालेलं आहे. आणि पाहायला गेलं तर उल्हासनगरमध्ये शिवसेनेचं पारडं जड दिसतंय. त्यामध्ये शिवसेनेसोबत TOK ही पक्ष जो इथला स्थानिक पक्ष आहे तो सहभागी झाला होता. आणि पाहायला गेलं तर भाजपा ही कुठेतरी खाली जाताना दिसते. शिवसेनेला 32 जागा तर भाजपाला 27 जागा मिळण्याची शक्यता व्यक्त केली जाते. तर इतर पक्ष जे उभाटा असून दे की PRP, जे राष्ट्रवादी काँग्रेस, तसेच काँग्रेस, RPIचे 2 गट इथे उभे आहेत, आंबेडकर गट आणि एक आठवले गट. आणि पाहायला गेलं तर स्थायी पक्ष हा इथला गेम चेंजर होऊ शकतो. तसेच राष्ट्रवादी पण गेम चेंजर होऊ शकते. राष्ट्रवादी जो अजित पवार गट आहे त्यालाही 2 ते 3, 4 सीट मिळण्याची शक्यता आहे. 4 सीट मिळण्याची शक्यता आहे. तर पाहायला गेलं तर एकंदर उल्हासनगर महानगरपालिकेत शिवसेनेचं पारडं जड दिसतंय. कॅम्पुरीचा अजित वाने, साम TV, उल्हासनगर.